शहरात प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपच्या वतीनं लाडक्या बहिणींकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय राज हलगरकर या लाडक्या भाऊसाठी प्रचारात आघाडी घेताना चित्र पाहायला मिळत आहे। माजी नगरसेविका गंगाताई कांबळे यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 4 मध्ये जनतेच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्या मागण्या ऐकून मतदान स्वरूपात आशीर्वाद मागितलं जातंय। जनतेचा मोठा प्रतिसाद यावेळी पाहायला मिळत आहे। दस्तूर खुद्द तेजस्विनी हलगरकर हे वडील संजय हलगरकर यांच्यासाठी महिलांमध्ये जाऊन त्यांच्या मागण्या समस्या ऐकून घेत त्यांची नोंद असावी यासाठी कागदावर उतारून घेत मतदान स्वरूपात आशीर्वाद वडील संजय राज हलगरकर यांच्यासाठी मागत असताना मतदारांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला। निलंगा नगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि विशेषतः म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रचारात म्हणजे मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे। प्रचार एवढा जोमामध्ये सुरू आहे। जनतेच्या दारापर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकास कामाचा आढावा आणि पुढे काय करणार आहे या संदर्भात गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। आज स्वतः संजूभाऊ हलगरकर यांची मुलगी कन्या तेजस्विनी गायकवाड हलगरकर या ठिकाणी पोहोचलेली आहेत। कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करताय, लोकांपर्यंत जाताय, मतदारापर्यंत, महिलापर्यंत तुमची काय चर्चा होते आणि काय विश्वास तुम्ही व्यक्त करताय? लाडक्या बहिणीची योजना भाजपाने म्हणजेच आमच्या लाडक्या संभाजी भैयांनी आणि अरविंद भैयांनी निलंग्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राबवली आणि त्याच्यामुळं आज हा एवढा उत्साह आणि प्रतिसाद महिलांमध्ये दिसतोय आम्हाला। आणि जिथे कुठं गेलं तिथं पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आहे आणि महिलांची जी इच्छा आहे की लाडक्या बहिणीची योजना झालं किंवा लखपती दिदीची योजना झालं ते व्यवस्थित राबवण्यात यावी हीच अपेक्षा आहे सगळ्यांची। आणि मी भाजपाला रिक्वेस्ट करते की त्यांची ती इच्छा अपेक्षा त्यांनी पूर्ण करावी। आता तुम्ही पूर्ण जनतेपर्यंत जाताय, प्रत्येक वार्डामध्ये आता पण किती फिरलाय तुम्ही? बहुतांश वॉर्ड माझे कंप्लीट होत आलेत आता आणि ज्या पण वॉर्डमध्ये जावं त्या वॉर्डमध्ये महिलांचा प्रतिसाद खूप चांगला भेटतोय। आता वॉर्ड कंप्लीट होत आलेत माझे आणि आपल्यासोबत आज गंगूताई ज्या थांबल्या आहेत त्याआधी माझी नगरसेविका होत्या आणि त्यांना सोबत घेऊन फिरल्यामुळं मला आज कळलं की लोक किंवा महिला ह्या आपल्याला जवळपास 1000ची लीड देणं हे गंगूताईवरच आहे, पण त्यांनी प्रॉमिस केलंय की आपल्याला 1000ची लीड भेटेल म्हणून। आणि त्यांनी जे काम केलंय भाजपाला धरून त्या कामावर लोक खुश असल्यामुळे आपल्याला यांच्या वॉर्डातून तर नक्कीच मतं पडणारच आहेत। निश्चितपणे गंगूताईंनी भरपूर काम केले त्याच्यामुळे त्यांचा विश्वास लोकांवरती जनतेवर विश्वास आहे। ताई तुम्ही केलेल्या विकास कामा म्हणा किंवा लोकांपर्यंत गेले म्हणा, लोक तुमच्यावर विश्वास भरपूर ठेवतात, काय सांगाल? हो, माझा कामच आहे तसला विश्वास ठेवावाच लागत। माझी एक अट आहे की ज्या आम्ही आनंदमुनी चौकामध्ये आम्ही पुतळा मागवला होता, आम्ही ज्या जागी पुतळा द्या म्हणलं होतं त्याच जागी आम्हाला आनंदमुनी जाग्यामध्येच पुतळा पाहिजे। आमची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जिथं भूमिपूजन झालेले आहे तिथंच आम्हाला पुतळा पाहिजे। नक्कीच तुमची आता ताईची जी मागणी ते पूर्ण तुम्ही इथपर्यंत पोहोचवा। हो, ही मागणी भैयांपर्यंत नक्की जाणार आणि त्यांची मागणी नक्की आम्ही आमच्या काळामध्ये पूर्ण करून देऊ। एवढे तुम्ही महिला असताना लाडक्या बहिणी तुमच्या पूर्ण सोबत आहेत, ही लाडकी योजनेचा परिणाम आहे का अजून काही परिणाम? हा फक्तच लाडक्या बहिणीचा परिणाम नाहीये तर भैयासाहेबांनी जे लोकांना जोडलंय त्याचा परिणाम आहे। भैयासाहेबांनी जी कामं निलंग्यामध्ये केली आहेत, निलंग्याला पुढे आणण्यासाठी जी काही विकास कामं झाली आहेत हा त्याचा परिणाम दिसतो। बचत गटाच्या माध्यमातून घरकुल आणि बचत गट नंतर लाडकी बहीण या सगळ्या योजनांमुळं घरातली स्त्री खुश असल्यामुळं आज या महिला एवढ्या उत्साहाने माझ्यासोबत जोडल्या गेल्यात। एक विशेष सांगतो, खास करून पुणे येथून निलंग्याची वारी करण्यासाठी निलंग्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार ज्या पद्धतीने चालू आहे त्या प्रचाराला आघाडी घेण्यासाठी आलेले आहेत। काय तुमचं नाव काय? माझं नाव वैष्णवी कुंजीर आहे। काय वाटतं निलंग्यामध्ये तुम्ही प्रचारात खास करून पुण्याहून? नाही, खूप छान वातावरण आहे सध्या तरी आणि प्रचारासाठी माझ्या बहिणीने फोन केला तर मला येणं आवश्यकच होतं। सो आम्ही करतोय प्रचार चांगला आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आहे लोकांचा। काय लाडक्या बहिणीची काय मागणी, म्हणजे काय विशेष बोलण्यावर काय संवाद झालाय? लाडक्या बहिणी खुश आहेत जे त्यांना अनुदान मिळतंय आणि हे आता तर डबल मिळणार आहे ते अनुदान, त्यामुळे त्या खुशच आहेत। ते अनुदान नाही, ते गिफ्ट आहे बहिणीसाठी, लाडक्या भावासाठी।
गिफ्ट जे असेल ते. कारण पूर्वी भाषा आणि निलंग्याची भाषा तर वेगळी आहे. आमच्याकडे निलंगा नाही आणि बासुंदी खूप चालते. नाही, मी पण मुळातली लातूरची आहे, अच्छा, परत अच्छा. तिकडे पुण्यात गेलेली आहे. लातूर शिक्षणाचा हात आणि पुन्हा हे शिक्षणाचा हात दोन्ही पण हात. दोन्ही शिक्षणाचे. कसं वाटतं आता वातावरण कसं वाटतं मग वातावरण छानच आहे. किती आणि फिरला आतापर्यंत? आतापर्यंत भरपूर फिरलंय, काही काउंट आम्ही ठेवलाच नाहीये. अच्छा, हा. काय तुमचं नाव काय? मी नीता रावसाहेब पाटील, मावशी वय किती तुमचं? 55 वर्ष. एवढ्या वयामध्ये पण तुम्ही फिरताय, थंडगार वारा आहे तरी पण तुम्ही हो, फिरावंच लागेल ना. कोणासाठी फिरताय एवढं? आम्ही अर्थातच संजू भाऊ आणि आपले संभाजी भैयासाठी फिरतोय. म्हणजे लाडक्या बहिणी म्हणजे आता लाडक्या भावासाठी का किंवा लेकरासाठी? तुम्ही लेकरं म्हणू शकता ना? लेकर पण आणि भाऊ पण, दोन्ही साठी. मग संभाजी भाऊ आणि संजू भाऊ संजू भाऊ पण भाऊ हो. समजा. दोन्ही भावासाठी हो, फिरताय मला. दोन भाऊ. तुमचं नाव काय? माझं अनिता नाव आहे. ते आजी कुठे गेले हो आज? आजी कुठे बोला गेल्या बरं, काय बोला माहिती. हा, अनिता आहे, मी पण निलंग्यातलीच आहे. अच्छा, हा, आम्ही भरपूर फिरायलो, तर चांगला रिस्पॉन्स आहे. पाय दुखत? पाय नाही दुखत नाहीत, इतका उत्साह आहे की पाय दुखतच नाहीत. अच्छा. सगळ्याचा सपोर्ट आहे. आजी मैत्रा इकडे पुढे 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 पुढे. तुमचं नाव काय? सांगू ना बाई. काय वय काय तुमचं? वय 70 सांगितले की. 70 आहे का? नाही ते त्यावेळेस मध्ये लक्षात आले त्याच्यामुळे विचारलं. बरोबर. किती दिवसांनी फिरलो तुम्ही? मी बरेच झाले दिवस फिरलेला किंवा पाय दुखत असतील की? मग दुखणार तर एवढं दुखत्यातच. थंडगार वारा आहे तरी पण तुम्ही फिरलो. फिरावंच लागतं या. मग कोणाला आशीर्वाद द्यायचा तुम्हाला? मला हा. माझ्या ताईला हलगड तर काय ताईला. अच्छा, म्हणजे संजू भाऊ हलगरकर ताई त्यांची मुलगी आहे, संजू भाऊ हलगरकर ते उमेदवार आहेत. हायत का? हा. बर बर बर. मग संजू भाऊला तुमचा आशीर्वाद राहणार आहे का? होय होय, संजू भाऊलाच राहणार आहे आमचा आशीर्वाद. कारण की आमचे आहेत त्यांनी, हा. आम्ही त्यांचे आहोत, त्यांनी आमचे आहेत. गल्लीतला मामला हाय. आम्ही कसं विसरता. म्हणजे विसरत नाही. सुखादुखात त्यांनी सहभागी होते होय होय, तुमच्या. होत्यात. म्हणून 70 वय असताना बी तुम्ही फिरलाच. मग थंडगार फिरावंच वारा लागतंय. वगैरे लागते का नाही? आता थंडीवर वाजलेली की नाही? आता लागलाय, थोडं लागलाय, अजून तेवढं लय पण लागणार. लेकरासाठी फिरला. हा, लेकरासाठी फिरला. लेकरासाठी फिरावं लागतं. लेकरून निवडून आल्यानंतर काय मागायचं लेकरूला? लेकराला मागावं. आता जे आपल्याला नाही ते काय तर मागून लेकराला. हा. का सांगू? मग सांगू होय, काय मागणार आहो लेकराला? लेकराला आता जे गंगूताईनं मागितलं का तेच मागता. तेच मागणार का? दुसरं काय माग. हे होते सगळे लाडकी बहिणी. हिने विशेषतः ह्यांचा का बरं उल्लेख केलो? कारण 70 वय बरं का. आमच्या वयामध्ये आम्ही 38 असताना पण फिरायला म्हणजे थंडीमध्ये नको म्हणालो, परंतु आमची आजी बघा 70 वय असताना सुद्धा एक लेकरासाठी म्हणजे संजू भाऊ हलगरसाठी ते फिरत आहेत. आणि लाडक्या बहिणी पण सुद्धा या ठिकाणी त्यांचा प्रचंड असा उत्साह पाहत असताना आम्हाला पुरुषांना स्वतःला लाजवेल अशा पद्धतीचं कार्य आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे लाडक्या बहिणी जे पाठीमागे असतात त्यांचं का असतं ते सगळ्यांना महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे निलंग्यात बदल ज्या पद्धतीने होणार आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीची वारं जे प्रचार यंत्रणा आणि लोकांपर्यंत त्यांची जी वृत्ती आहे ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये 21ला ते दिसून येईल. मी असलम झारेकर, तो इथे थांबतो. APN महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.